इस टूर्नामेंट का इफ्तिताह महाराष्ट्र के वजीर सरपरस्त व महकमे तामीरात अशोकराव चौहान के हाथों अमल में आया। ये टूर्नामेंट 9 फरवरी से 26 फरवरी तक चलेगा। लेदर बॉल टूर्नामेंट को इनामी रकम के लिहाज से नादिर की तारीख का सबसे बड़ा टूर्नामेंट करार दिया जा रहा है, जिसमें मुल्क भर से 32 टीमें हिस्सा ले रही हैं। इस टूर्नामेंट का इफ्तिताह रियासती वजीर बराए महकमे तामीरात अशोकराव चौहान के हाथों अमल में आया। मेहमानाने खुसूसी के तौर पर नांदेड़ हल्के जुनूब के एमएलए मोहन राव हम्बडे, भाई जगताप के अलावा बल्दिया उज़्मा के कारपोरेटर, स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन, बल्दिया उज़्मा की मेयर व दीगर मेहमानान में कांग्रेस के सरगर्म लीडर शेख जावेद उर्फ जेडी और अजहर कुरैशी के अलावा दीगर इस इफ्तिताही तकरीब में मौजूद थे। इस मौके पर टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर्स विजय एवनकर, विठल पाटिल, दुष्यंत सोनाडे, निजार लालानी, अक्षय रावत, श्रीनिवास भूसीवार, प्रतीक चन्नावार, मारुति शंख तीर्थकर, सुशील यादव व दीगर मौजूद थे। वाज़ेह रहे कि इस टूर्नामेंट का पहला इनाम 5 लाख रुपए रखा गया है, जबकि दूसरा इनाम 2 लाख रुपए और तीसरा इनाम 1 लाख रुपए रखा गया है। इसके अलावा दीगर कई तरकीबी इनामात इस मुकाबले में रखे गए हैं। इफ्तिताहिया मुकाबला हाउस मुंबई और स्ट्राइकर 11 नांदेड़ की टीमों के दरमियान खेला गया, जिसमें स्ट्राइकर 11 नांदेड़ ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया, जिसमें स्ट्राइकर 11 नांदेड़ ने बल्लेबाजी करते हुए 20 ओवर्स में 10 विकेट खोकर सिर्फ 68 रन बनाए। जवाब में हाउस मुंबई ने 7 ओवर्स में ही 69 रन बना लिए। ये मैच हाउस मुंबई ने 10 विकेटों से जीत लिया। हाउस मुंबई की जानिब से बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा रागी सिंह ने पेश किया। इन्होंने 4 ओवर्स में 15 रन देकर 5 विकेट हासिल किए। इस मैच में रागी सिंह को मैन ऑफ द मैच के इनाम से सरफराज किया गया। मैच को देखने के लिए सैकड़ों की तादाद में लोग नांदेड़ स्टेडियम में मौजूद थे। ज्यांनी पुढाकार घेऊन आजचा हा दुसरा चषक सामना गेल्या वर्षी झाला, जोरदारपणे उत्कृष्ट पद्धतीने नांदेडच्या या आधुनिक स्टेडियमवर, पूर्ववंशी स्टेडियमवर या चषकाची गेल्या वर्षी सुरुवात झाली आणि एक अभूतपूर्व प्रतिसाद मागच्या वेळेस या चषकाला मिळाला आणि मिळणारच आहे। नाव कोणाचं आहे त्यामुळे यंदाचाही हा चषक सामना निश्चितच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळला जाईल अशी मी अपेक्षा करतो। सरफराज भाई नांदेडला पहिल्यांदा येत आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। एक IPL प्लेयर, रणजी प्लेयर नांदेडमध्ये येतोय, याचा मला मनपूर्वक अभिमान आहे, आनंद आहे आणि मी तर प्रयत्न करेन की रात्रीच्या मॅचेस सुद्धा या ठिकाणी आपण सुरू करण्याच्या बाबतीमध्ये स्थानिक प्लेयर्सला प्रोत्साहन द्यावं, अशा पद्धतीची सोय सुविधा या ठिकाणी लाइटिंग आणि बाकी अरेंजमेंट्स आपण या ठिकाणी करणार आहोत। मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे, त्यामुळे मला आनंद। सुरुवात चांगली आहे, क्रिकेट प्रेमींनी याला प्रतिसाद दिलेला आहे। आगामी काळामध्ये या स्टेडियमचा अधिकाधिक उपयोग होईल। महिलांची मॅचेस या 15 दिवसापूर्वी आपण कुसुम महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतल्या आणि त्यालाही चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामुळे एन्करेजमेंट मी सांगितलं पाहिजे, इथे दुसरं कुठलंही काम होणार नाही, कुठलेही कार्यक्रम इथे होणार नाही, फक्त आणि फक्त स्पोर्ट्ससाठीच फक्त या स्टेडियमचा वापर केला जाईल, दुसरा कुठलाही वापर या ठिकाणी केला जाणार नाही, असा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या पद्धतीने यावेळेस निवडणुका झाल्या, पण निवडणुकीची एकही सभा आम्ही या ठिकाणी घेतली नाही, मला मुद्दाम कुठल्याच पक्षाने घेतली नाही। आम्ही सर्वांना सांगितलं ते स्टेडियम फक्त आपल्याला खेळण्याकरता वापरायचं, दुसऱ्या कुठल्या कामाकरता त्या स्टेडियमचा वापर करायचा नाही। जगताप सर का थैंक यू बोलना चाहूँगा कि उन्होंने मुझे यहाँ पर इनवाइट किया और काफ़ी अच्छा माहौल है यहाँ पर, लोग का भी काफ़ी प्यार है यहाँ पर और इतना खूबसूरत ग्राउंड यहाँ पर बनाया गया है तो बहुत अच्छा लगता है और उम्मीद करता हूँ कि आगे आने वाले टाइम में हमारी जो कंपनी है उनको भी यहाँ पर एंट्री मिलेगी और मुझे भी खेलने का मौका मिलेगा। बाकी सर ने भी बहुत हेल्प किया है यहाँ पर, बहुत इनवाइट करके बहुत अच्छे तरीके से हम लोगों को संभाल के आने जाने का सब व्यवस्था की, तो बहुत अच्छा लगा। मैं यही रह दूँगा कि आप जितना हो सके ग्राउंड पे टाइम बिताओ। आप जैसे जानते हो कि मैं जो भी हूँ आज अपने पिताजी की वजह से हूँ और वो मेरे पर काफ़ी मेहनत करते हैं, वो भी मेरे साथ यहाँ पर आए हुए हैं। मैं यही बोलना चाहूँगा कि जितना हो सके आप ग्राउंड पे टाइम बिताओ, मेहनत करो, एक दिन जरूर सफल हो। लेदर बॉलमध्ये अशा प्रकारे एवढी मोठी स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात कुठंच नाही, जी ही नांदेडमध्ये खेळली जाते आणि SMP ग्रुप विशेषतः आमचा मारुती पाटील आणि हे सगळे यांचं खरं या सगळ्या ग्रुपचं कौतुक करायला हवं की 5 लाख हे प्राइज मनी आहे
त्याला हे जमवायला आणि हे सगळं घडवायला काय लागतं आणि खरोखरच तो त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून कौतुक केलं. गेल्या वर्षी आलो तो, याही वर्षी येणार आहे, दोन्ही वेळेला येणार आहे, ओपनिंगला येणार आहे, क्लोजिंगला येणार आहे. कारण साहेबांचं, मोठ्या साहेबांचा हे आहे, जयंती आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही फायनल आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, नांदेडकरांना शुभेच्छा. सरफराजने एक मंत्र दिलाय, तो असा आहे, जितका वेळ मैदानावर घालवाल तोच तुमच्या आयुष्यात उपयोगी पडेल. स्पर्धेचं जग आहे, IPLच्या पेक्षा आणखीन काय पुढे येण्याची शक्यता आहे. हे तर T20 आहे, T10 आलाय, T10 आपला झहीर घेऊन आला ना, झहीरने T10 सुरू सुद्धा केलं इथे सौदीमध्ये. आणि म्हणून जेवढा वेळ आपण मैदानावर घालू तेवढं ते आपल्याला कामाला येईल. जसं आम्हाला राजकारणाच्या मैदानावर आम्हाला जास्तीत जास्त वेळ घालवायला लागतो तेव्हा आम्हाला यश मिळतं, तसंच ते त्यांनी घालवावं असं त्यांनी. T20 चषकाचं सेकंड सीझन आहे. गेल्या वर्षी आम्ही 3 जण होतो आणि आमचा सुशील सगळी मेहनत करणार होता, परंतु आम्ही यावर्षी या ग्रुपमध्ये विठ्ठल पाटील डक, विजूभाऊ येवणकर, इजार शेठ लालांनी, अक्षय भाऊ रावत, दुष्यंत भाऊ यांना ॲड केलं. आता आमचा ग्रुप हे स्ट्रॉंग झालेला आहे. आता ही काही आमची जी आता सेकंड सीझन आहे, आता हे सीझन काही म्हणजे संपायचा काही प्रश्न येणार नाही जोपर्यंत आम्ही इथं डे नाईट स्पर्धा करणार आहोत. आणि जेव्हा हे पूर्ण ग्राउंड होईल, या चषकाला कमीत कमी 100-200 टीम वेटिंग राहतील की नांदेडला अशोक चव्हाण चषक खेळण्यासाठी आम्हाला आमंत्रित किंवा आम्हाला हे लगे लावावं लागतील त्यांना. आमचा असा मानस आहे. आणि भाईला विनंती केली, सरफराज भाईला विनंती केली, साहेबाला विनंती केली. भाई तर दोन्ही वेळेस येणार, गेल्या वेळेस आलेत, या वेळेसही आलेत आणि सरफराज भाई पण आलेत. 5 लाख रुपये पारितोषिक आहे, जे की महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झालं नाही. आणि सेकंड 2 लाख आहे, थर्ड 1 लाख आहे, मॅन ऑफ द सीरीज बाईक आहे, जे की महाराष्ट्रात आतापर्यंत कधी झालं नाही आणि माहीत नाही बाकीच्या राज्यामध्ये. असंच आमच्या या टुर्नामेंटला मीडियाचं सगळ्याचं सहकार्य या ठिकाणी आवर्जून आहे. असंच सहकार्य राहावं. नौशाद बाईचे, सरफराज बाईचे, भाईचे, सर्वांचे क्रिकेटप्रेमीचे मनपूर्वक स्वागत करतो आणि क्रिकेट स्पर्धा वाढवण्यासाठी आपलं योगदान द्यावं अशी विनंती करतो. जी का बहुत बहुत शुक्रिया, उन्होंने इतना बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया. मैंने उनसे एक रिक्वेस्ट किया है कि आपने पूरे इंडिया से टीम बुलाई है और इतना अच्छा प्राइज़ भी रखा उन्होंने क्रिकेट का. एक प्राइज़ और रखने के लिए मैंने रिक्वेस्ट किया है कि पब्लिक के लिए भी एक प्राइज़ रखना चाहिए कि जो लक्की विनर का लक्की ड्रॉ निकाल के एक प्राइज़ पब्लिक के लिए भी हो, ताकि पब्लिक भी यहाँ पर खचाखच भर जाए और नांदेड़ के अलावा भी बाकी डिस्ट्रिक्ट से, बाकी स्टेट से भी लोग यहाँ पर आके यूट्यूब पे तो देख ही रहे, यहाँ पर लाइव मैच देख सके. यही मेरी वो है बस. अच्छा, ने जो प्रस्ताव रखा था साहब के सामने, हाँ, हम लोग वो एक्सेप्ट करते हैं. और जो भी पब्लिक यहाँ पे ये क्रिकेट मैच देखने को आएगी और लकी टीम का नाम अनाउंस करेगी, उसको फाइनल के दिन हम लोग 21,000 रुपये का इनाम SNP ग्रुप की तरफ से देने में आएगा. सभी पब्लिक को रिक्वेस्ट है कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में आके यहाँ पे मैच का आनंद ले. नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्ताच इथं नावाजलेले खेळाडू सरफराजबाई इथं आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की नांदेडचं जे ग्राउंड आहे ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेवलचं ग्राउंड आहे आणि अशा ग्राउंडमध्ये खेळण्याचं ज्याला भाग्य मिळतं तो खरंच आंतरराष्ट्रीयच्या पुढं जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशोक चव्हाण चषक हे ठेवण्याचा मागचा जो उद्देश आहे की नांदेडमधला खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत तो मोठा झाला पाहिजे, नांदेडचं नावलौकिक खेळाच्या माध्यमातून मोठा झाला पाहिजे, हीच भूमिका या अशोक चव्हाण चषकाच्या पाठीमागची आहे.